साहेब, माझे साहेब तरी तरी का खोटं बोलतील? नाही, आणि मी बघितलं ना, तुमच्या डोळ्यात पाणी होतं सगळं सांगताना. 23 वर्षांपूर्वी जे काही झालं ते सांगताना रडायला येत होतं त्यांना. ते नक्कीच खोटं बोलत नव्हते. आणि जे काही झालं ते त्यांच्या डोळ्यासमोरच झालं ना, मग ते खोटं कसं असेल? आई, तुझ्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतंय. का वागलीस ग तू अशी? काय मिळालं तुला साहेबांवर चीट करून? एवढं जीवापाड प्रेम केलं त्यांनी तुझ्यावर, आणि तू फसवलंस त्यांना, त्रास दिलास त्यांना. फक्त तुझ्यामुळे आज मला हे सगळं भोगावं लागतंय. ते कधी कधी वाटतं ना, मला काही माहिती नव्हतं तेच बरं होतं. पण मीच मूर्ख आहे. मलाच खूप हौस होती ना सगळं जाणून घेण्याची. तेव्हा आई सोडून गेली, बाबांनी नाकारलं, सगळे मला एवढं बोलतात. एवढं दुःखच द्यायचं होतं तर का आणलंस या जगात मला? मॅडम, मॅडम, तू का आलायस इथे? मॅडम ऐका. कोणी आलं सांगितलं तुला? मॅडम ऐकलंस ना तुझे साहेब काय म्हणाले ते? पाप आहे मी. माझ्या अंगात ना त्या बाईचं रक्त. तू नको येऊस माझ्याजवळ. तुझा शुभ शेवटचं सांगते, निघून जा. मॅडम रागत बोलू. जा म्हणते ना मी तुला. अजिबात मॅडम. माझ्याकडे आता यायचं नाही. अरे, ते म्हणाले ना, प्रायश्चित्त करावंच लागेल. अरे, कशाला माझ्याजवळ येतोस आणि तुझं आयुष्य खराब करतोस? तू जा म्हणते ना, जा. मॅडम, मॅडम जरा ऐका ना मॅडम. साहेब असं बोलले असतील. तुला सांगितलेलं कळतच नाही. चालता तू. मॅडम, 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 मॅडम. शुभ, मी म्हणते ना तुला, काय गरज आहे? मॅडम, मी तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ का आमचा? कसा निघून जाऊ मॅडम? पण तुम्हाला काय वाटतंय? मी इथं नोकरी करतोय, मी तुमच्या बरोबर आहे मॅडम. एवढंच समजलं तुम्ही शुभूला मॅडम. तुमच्याविषयी काहीतरी वाटत असेल म्हणून तुमची मी साथ दिली असेल ना, काळजी वाटत असेल ना. तुम्ही असं कसं बोलू शकता मॅडम मला? तुम्ही सांगाल ते केलं, सांगाल ते ऐकलं, साहेबांच्या विरोधात मी गेलो. तुम्ही मला जायला सांगाला मॅडम? इथलं तिथं उद्या मॅडम, पण मी तुम्हाला कुठं बी सोडून जाणार नाही. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. जोपर्यंत शुभ जिवंत आहे ना, तोपर्यंत श्रावणी मॅडम सोबतच असणार आहे. काय बी उद्या मॅडम. माझ्यावर मेहरबानी करा, पण मला तुमच्या आयुष्यातनं जायला नका सांगू.